झालं तुझं पाय सोना तू धर की ते चप्पल तिथे ठेव की नेऊन पाऊस यायला लागले मित्रांनो आटपा लवकर इथल्या शाळेत सर आलं सोनीचं दप्तर मी अडकावलंय हो पाऊस यायला आल्या चला 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 मोबाईलवर पडायला पुढे चला तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट शाळेत जाऊया त्यांच्या तर मित्रांनो बघा आपल्या मकाला हिऱ्या घालायला चालू आहे तर गेल्या वेळेस मी गाठला होता आणि मका पेरताना पण हिऱ्या पेरला होता मका उगवून आल्याच्या नंतर सुद्धा गाठला होता तर आता तुम्हाला समजा आतापर्यंत 9 ठिकी हिऱ्या आणि असं बाकीचं खत घातलं आहे तर काय काय ठिकाणी मका जरा बारीक राहिली आहे मग आता तिकडं घालायला चालू आहे तर हो का ही एकदम असं बारीक राहिले आणि हो का इकडं इतकी दाट झाली आहे मका काय काय कोपऱ्यात ना असे तर ही दाट झाल्यामुळं उंच झाली नाही आणि आता इथं बघा इथं एकदम असं उंच झाली आहे मका तर आता तुम्हाला सांगतो ह्या लिंबाया पलीकडल्या बाजूला आपण बघू आता रान पण तीच आहे खत बी तीच आहे मकाचं बी पण तीच आहे पण असं कशामुळे राहिले काय माहित ही डाळिंबाची बाग आपली अशी हो आहे आणि इकडे इकडे इकडं असं उंच 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 गेले आहे मग ह्या बाजूला बघा आता एरिया खत घातला आहे हे लिंबाचं झाड बघा तरी आता लिंबाच्या झाडाचं ठप्पा तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात आपल्या शेळ्यांना घातले काढून ज्या जाग्याला शेणखत जास्त आहे बघा तर तिकडं मका उंच झाली आहे आणि ज्या जाग्याला शेणखत कमी आहे तर तिकडं मका बारीक राहिली आहे तर ही आपली सुबाबळी झाड आहे बघा ते बाई आम्ही शेरडासाला काढून घालतोय तर आता इकडं मी शेततळ्याकडे आलोय शेततळ बघू भरल्या मोकळा आहे काय तेव्हा हे शेततळ कमी झाले पाक हे शेततळ जे आहे ते आपल्या का जोडीदाराचं आहे म्हणजे तसं थोडक्यात हे शेततळ जोडीदार माझाच आहे म्हणलं ना हे शेततळ तसं माझंच आहे बरोबर आहे तर हो का ही तुम्हाला मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ही झाड आहे तर ह्या झाडाची फुलं आहे ती ही कशी असली फुलं आहे ती ही मला काय माहीत नाही तुम्ही सांगा म्हणलं होतं पण तुमची एकाची कमेंट आली नाही राव तुम्हाला आता दाखवत जवळ जाऊन दाखवता ही झाड कशाचं आहे तुम्हाला सांगा म्हणलं होतं मी पाठीमागल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं पण तुमची कायच मला कमेंट आली नाही तर तुम्ही शेतकरी असला तर मला सांगा ही कशाचं झाड आहे आणि इथे काय हे पण दाखवतो ही पण सांगा ह्याचं फूल पण तुम्हाला दाखवतो मी बघा ही फूल बघा ही बऱ्याच जणाला माहीत आहे आणि आता ह्या श्रावण महिन्यात ह्याचा उपयोग चांगला होतोय हो आमच्या इकडं जास्तीत जास्त असे बारक्या फेरी असतील बरं जरा गोळ्या तर दाखव मग कसे जनावरांचे कसे बघू आणि इकडे काय लागा तू म्हणजे तिला येड्यातच काढायला लागला पाक जा गेला का हे असल्या गोळ्या तिला विचार कशा गोळ्या इकडे पाय इकडे का शिगोळ्या कशा येते
पोटात दुखते ते घरचे अहो खरंच बघू द्या पाणी सकाळ संध्याकाळ खायचं नाही एक नंबर आहे ही खोकल्याला चालते का रे किती गोळ्या त्या 1 2 3 4 5 6 7 7 गोळ्याचं पाकिट आहे म्हणजे ही किती दिवसाचा कोर्स आहे एक एकच खा 3 दिवसाचा हा 2 दिवस झोपते म्हणजे ह्या गोळ्या खाऊनच झोपली ती काय 2 दिवस लागा 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 अवघड आहे गोळ्या कुठल्या लागा खात जाऊ ना हॅलो अरे ही पोटात दुखते त्याच्या गोळ्याच्या ना त्याला खोटं काय सांगायची गरज आहे हॅलो 2 मिनिट थांबा एक गोळ्या द्यायला लावली तर बायकोला मला वाटत नाही हे यातली अर्धी आधी खायची यातली काय हे चपातीत काय करायचं आधी मोरगळ सोने काय म्हणते बघ सोने म्हणते नाही पुन्हा तर वर वाटेल अरे चपातीत मुरगळून खाई गोळी रे अवघड आहे ताडे ही कसल्या बी गोळ्या खाजा तुम्ही काय लावून देते हा हे काय तर उद्योग लावून ठेवल आणि भाकरी जरा याला लवकर देत जा जनावर गोळ्या पाठीला बायाला खोट बोलत बाया काय मारायच्या हे गोळ्या जनावर नाही तू 10वी झाली असत तुला वाटलं 2 दिवस झोपली होती म्हणलं खरंच अंडी आहे काय पण तुला वाचाय हे पाहिजे ह्याच्यावरलं गाईचं चित्र तर बघून म्हणायचं कशाला बघते झोपली उठली नाही 2 दिवस झाले जरा अंडी असतील म्हणलं गाई चित्र तर आहे दिसतंय तुला गाई चित्र तर आहे हाय कागद कशाला बघते गाई बघू आहे ते गाई चित्र हा चांगली माया करते लागा 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 म्हणजे तू लागा सगळा 2 दिवस झोपली ती उठली नाही तर म्हणजे मायानं आणली असतील गोळ्या मला तेव्हा दुसऱ्या गोळ्या आणलेल्या आहेत इथं पाकिटात आहे तुला का चांगलं काम करतोय याला भाकरी लवकर घालत जा हे असल्या गोळ्या आणते बघ यानं आणलेल्या गोळ्या कुठल्या खात जाऊ नको काय म्हणते तू हा मला वाटलं ते सोमा वाघमारे आणि मिरच्याचा हेच करते म्हणते का मसालाच करते म्हणते काय लोकांना काय लोक काय कमी करते ते काय तुम्ही निस्ता लसूणच कुठून दिल्या ना सर काय म्हणला लिहिते कोण म्हणला कोण लिहून देते म्हणला हा बोल गे कोण लिहून देते म्हणला काकी कोणाकडले लिहून घेतो म्हणला का काय तू लिहितो म्हणला काय म्हणला सर मग तू काय म्हणला म्हणजे तो माझं नाव सांगितलं तू म्हणला नाही काकी कोणाला म्हणतोय तू म्हणला नाही काकी मी माझ्या मम्मीला म्हणतोय काकी हा काकीला बी कळायला पाहिजे ह्यानं सांगितलं माझं नाव सांगितलं ह्यानं नाही मॅच फोन करून सांगितलं सरला त्याला जरा बघा म्हणलं ती त्याच्या आईकडे घेते लिहून म्हणलं आणि त्या आईला म्हणलं काकी म्हणते म्हणलं म्या सांगितली त्याला मारलं का मग सरला सांगितली मी मग काय म्हणतो काहीच नाही लिहिलंय मुळात फिरकून लिहिली रोज लिहून आण म्हटलं काय काकी अरे सर काय म्हणला मला सांग सर काय म्हणला काय तुम्ही त्याचं नाव सांगताय काय आता ऐक पहिली दुसरी तिसरी आता हे असंच करायचं काकीकडे लिहिली का तू काय थोडं लिहून दे ही काय लिहून देते तू काय लिहून मी नाही लिहून देत मी त्याला लिहून दिले का आपण हुशार व्हायचं नाही कुठं हुशार डॉक्टर बिक्टर झालं काय तलाठी झालं ग्रामसेवक झालं काय तर करतो बाबा पैसे भरायला लागतात ना पैसे ठेवायला जागा राहायला नाही आपल्याला तो आता काय लिहिलं शाळेत नाही आल्यापासून काय लिहिलं
काय वयवर लिहित होतं घे काय लिहित होता रे वयवर काय लिहित होता वहीवर म्हणत नाही काकी इथं म्हणते इथं नाही वयवर लिहित होता भितडावर लिहिली ABCD सोनाने लिहिली असेल ही मूळ अक्षर हे मुळाक्षर मी लिहिता येतं काय हे मुळाक्षर दादाने लिहिलं की नाही ABCD फक्त मी लिहिलं. अरे तुमच्या शाळेत तुझं अक्षर असं नाही आहे सोना सोना तुझं अक्षर आहे कुठले लिहिले? खडून लिहिलंय सर माहिती मूळ अक्षर लिहिली मी नाही लिहिलं दादाने लिहिलं ABCD बघ माझं अक्षर नाही पण आपण शाळेतच अभ्यास करायचा असतो शाळेत ना जे सरनं सांगितलंय तेवढंच करायचं. अक्षर बघा बघा माझं अक्षर कसलंय माझं अक्षर कसलंय वहीवरचं अक्षर वेगळं भेताडाचं वेगळं हे तुझं अक्षर ब्रँडच आहे पण हे असं खडाखोड केली आहे. आता बहिडा हे सर दाखवतो बघ तुझ्या सर बघतोय तो व्हिडिओ तुझा पायवरच मोठे खाली केलेली आणि खाडाखोड करते असू दे ती आपण काय करू तुला डोंबऱ्या खेळात भरती करतो मी काय तुला लगा आकार आलाय तुला शिकव किती आम्ही असं चला गुड नाईट सगळ्यांना बाय 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 लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा